अनोंदणीकृत करार आणि त्याचे धोके याच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा थोडक्यात समजावून घ्यायचं झालं तर ज्या कराराची नोंदणी करणं आवश्यक आहे, त्या कराराची आपण नोंदणी जर नाही केली तर त्याचे दोन मुख्य दुष्परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे त्या कराराने त्या मालमत्तेमध्ये कोणताही बदल होत नाही. त्या करारामधील सामील व्यक्तींना कोणतेही हक्क प्राप्त होत नाहीत किंवा नष्ट होत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा अनोंदणीकृत करार पुरावा म्हणून सादर करण्यावर बऱ्याच अंशी मर्यादा येतात. पण मग गंमत अशी असते की समजा एखाद्या अनोंदणीकृत करारासंदर्भात जर दावा दाखल करायचा असेल किंवा दावा दाखल झाला असेल, तर मग तो सगळा दावा ज्या अनोंदणीकृत करारावर आधारलेला आहे त्याला पुरावा म्हणून काहीतरी किंमत आहे का नाही, किंवा पुरावा म्हणून असा करार सादर करता येतो किंवा नाही, या संदर्भात कायदेशीर तरतुदींचा किस काढणारं एक प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. या प्रकरणात झालं काय, तर एका अनोंदणीकृत करारासंदर्भात दावा दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर त्या अनोंदणीकृत कराराला दाखल करण्याची, पुरावा म्हणून दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज वादीतर्फे दाखल करण्यात आला. तो अर्ज सुनावणी न्यायालयाने म्हणजे ट्रायल कोर्टाने नामंजूर केला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली, तिथे सुद्धा त्यांच्या विरोधात निकाल देण्यात आला आणि सरते शेवटी हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. तर आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण थोडक्यात बघूया. ट्रायल कोर्ट by order dismissed the said application, holding that the said document was unstamped and unregistered and as such barred by Stamp Act and the Registration Act. म्हणजे जो कागदपत्र किंवा जो करार दाखल करण्याकरता म्हणून अर्ज करण्यात आलेला आहे ते अनस्टॅम्प्ड आहे, म्हणजे त्याच्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेलं नाही. अनरजिस्टर्ड आहे म्हणजे ते अनोंदणीकृत आहे. आणि या दोन्ही मुद्द्यांचा जर विचार केला तर मुद्रांक कायदा आणि नोंदणी कायदा यातील तरतुदीनुसार अशा कागदपत्राला पुरावा म्हणून मान्यता देता येणार नाही. द हाय कोर्ट हेल्ड that the document was unstamped and unregistered and cannot be brought on record. म्हणजे उच्च न्यायालयाने सुद्धा पुन्हा तेच म्हटलं की हा जो करार आहे त्याच्यावर पुरेसं मुद्रांक शुल्क भरलेलं नाहीये, त्याची नोंदणी करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे त्याला अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर घेता येणार नाही. आता याच्या विरोधात जेव्हा सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं तेव्हा यांचा वकील काय म्हणतोय, लर्नेड काउन्सिल फॉर द अपेलंट सबमिटेड that the courts below have disregarded the relevant provision of the Registration Act, which allows tendering of a document that endorses an oral agreement for sale. म्हणजे एखाद्या करारासंदर्भात किंवा एखाद्या तोंडी करारासंदर्भात जर लेखी करार करण्यात आला असेल तर असा करार सादर करायला नोंदणी कायद्या अंतर्गत परवानगी आहे आणि या कायदेशीर तरतुदीकडे खालच्या न्यायालयांचं दुर्लक्ष झालेलं आहे. The prayer of appellant in the interlocutory application falls under the provision of Registration Act, which provides that an unregistered document affecting immovable property may be received as an evidence of a contract in a suit for specific performance. म्हणजे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की जरी याच्यावर मुद्रांक शुल्क भरलेलं नसलं, जरी त्याची नोंदणी करण्यात आलेली नसली, तरी सुद्धा त्या करारासंदर्भात जेव्हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्या कराराच्या पूर्ततेकरताच म्हणून जेव्हा दावा दाखल केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कराराची विशिष्ट रीतीने पूर्तता करण्याकरता म्हणून केलेला दावा, तर अशा स्वरूपाचा जर दावा असेल तर अशा स्वरूपाच्या दाव्यामध्ये अशा अनोंदणीकृत कराराला पुरावा म्हणून सामील करता येईल, कारण तशी स्पष्ट तरतूद नोंदणी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल आहे. मुळात नोंदणी कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याच तरतुदीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा म्हणून सुद्धा हा निकाल महत्वाचा आहे. आता आपल्यापैकी अनेक लोकांचे अनेक वेळेला अनोंदणीकृत करार केलेले असतात. काही वेळेला ते पूर्ण होतात, मग प्रश्न येत नाही, पण काही वेळेला त्याच्यावरनं वाद उद्भवतो आणि तो वाद जर न्यायालयात पोहोचला तर न्यायालयामध्ये तो करार पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरलं जाणं हे अत्यंत महत्वाचं असतं.
मग ह्या निकालातनं आपल्याला काय समजतं किंवा काय क्लुप्ती कळते, तर जेव्हा एखादा करार अनोंदणीकृत असतो पण त्या कराराच्या विशिष्ट पूर्ततेकरता म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स करता दावा केलेला असेल, तर त्या दाव्यामध्ये तो करार पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो किंवा ग्राह्य धरला जाऊ शकतो. आता यातनं एक अत्यंत महत्वाची क्लुप्ती आपल्याला जी मिळाली आहे ती म्हणजे जेव्हा अनोंदणीकृत करारासंदर्भात आपला वाद असेल, मग त्यातली तुमची मूळ मागणी थोडीशी वेगळी असली तरी हरकत नाही, पण त्या कराराला तुम्ही कराराची विशिष्ट रीतीने पूर्तता म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचं जर स्वरूप देऊ शकलात, तर त्या दाव्यामध्ये या कराराला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची शक्यता ही कितीतरी अधिक आहे. आणि जर तो करार पुरावा म्हणून ग्राह्य धरला गेला, तर त्या अनुषंगाने तुम्हाला यश मिळण्याची शक्यता सुद्धा कितीतरी पटीने वाढते. म्हणून आपली एकंदर परिस्थिती काय, आपलं प्रकरण काय, त्या संदर्भात कायदेशीर तरतुदी काय, आपल्याला पुरावा दाखल करण्यावर काही मर्यादा आहेत का, मर्यादा असतील तर त्याच्यात काही पळवाट आहे का, याचा विचार आपण सुरुवातीलाच केलं पाहिजे. बरेचदा गडबड काय होते की जेव्हा एखादं प्रकरण पुराव्यापर्यंत पोहोचतं तेव्हा लक्षात येतं की अरे आपल्याकडनं गडबड झाली, पण एवढा कालावधी गेल्यानंतर ती गडबड दुरुस्त करणं हे अगदी अशक्य नसलं तरी कठीण होऊन बसतं. म्हणून दावा दाखल करतानाच किंवा त्याची सुरुवात करतानाच शेवटपर्यंतचा विचार करा आणि शेवटपर्यंत तुमच्या फायद्याचे सगळे मुद्दे येतील याची तजवीज तुम्ही दाव्यामध्ये करू शकता. बरं, वादी असल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की वादी हा दाव्याचा मालक असतो. म्हणजे प्लेंटिफ इज मास्टर ऑफ द सूट. तो दावा कशाही प्रकारे बसवू शकतो, त्याला कोणीही त्याबद्दल अडवू शकत नाही किंवा त्याच्यावर बंधन लागू शकत नाही. म्हणून तुम्ही जर वादी असाल आणि तुमच्या प्रकरणामध्ये असा एखादा कच्चा दुवा असेल, तर तो कच्चा दुवा सांभाळून घेण्याकरता दाव्याची रचना करतानाच तुम्ही त्याची तजवीज करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.